proceed to discuss about the sexual reproduction in plants. We have seen that in case of plants, asexual reproduction and sexual reproduction is found. So now we discuss about the sexual reproduction. प्लांट्समध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन होतं. आता आपण या पॉईंटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं त्याविषयी माहिती पाहणार आहोत. See, in case of plants, the flower is the structural unit of a sexual reproduction. Regarding the plants, what is the main unit responsible for the sexual reproduction? Flower. So flower is the main sexual, we can say, unit which is responsible for the sexual reproduction. Then it consists of the four wholes, that is calyx, corolla, androecium and the gynoecium. And these are arranged in a sequence फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. फ्लॉवरमध्ये एकूण 4 फ्लोरल होल्स आहेत, ज्याची नाव आहेत कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनेशियम. बाहेरून आतल्या बाजूला अशी त्यांची अरेंजमेंट आहे. मला वाटतं आपण हे खरं तर कन्सेप्ट पूर्वी पाहिलेला आहे आणि हा कन्सेप्ट परत आठवण्यासाठी आपण जी सोबत दिलेली डायग्रॅम आहे ते जरा बघूयात. पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर, ही डायग्रॅम पहा. पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर. सो इन दिस डायग्रॅम व्हॉट वी सी, दिस इज द टिपिकल फ्लॉवर. एक कुठलाही जनरल फ्लॉवर विचारात घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळे होल्स कसे असतात हे दाखवलेले आहेत. आता सांगितल्याप्रमाणे आपण एक एक भागाचे विचार करूयात. डायग्राम ऑब्झर्व करा. आपण नजरेसमोर नेहमी जे फ्लॉवर पाहतो त्यातलं हिबिस्कस फ्लॉवर जर डोळ्यासमोर आपण घेतलं तर हे समजायला सोपं जाईल. मी ज्या वेळेला सांगतो तुम्ही असं कन्सिडर करा की हिबिस्कस फ्लॉवर आपल्या हातामध्ये आहे आणि आपण ते ऑब्झर्व करतोय, किंवा कुठलंही तुमच्या आवडीचं फ्लॉवर तुम्ही समोर ठेवून या प्रकारची रचना असणारं आपण समजून घ्यायचं आहे. फ्लॉवरच्या सगळ्यात बेसला म्हणजे अगदी खालच्या बाजूचा जो स्टॉक आहे त्याला काय म्हणायचं? पेडिसेल. यू कॅन सी हिअर, दिस इज द पेडिसेल. देन फुलाचा जो देठ आहे त्याला आपण पेडिसेल असं म्हणतोय. त्यानंतर हिरव्या रंगाच्या ज्या पाकळ्या दिसतात तळाशी, हिबिस्कस फ्लॉवर आठवा, किंवा गुलाबाचं फुल आपण नेहमी पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात बाहेर जे हिरव्या पाकळ्या असतात त्यालाच आपण कॅलेक्स असं म्हणतो. हे जे कॅलेक्स तयार होत आहे त्यातल्या प्रत्येक पाकळीला ॲक्च्युली सेपल्स म्हणतात. सो कॅलेक्स इज फॉर्म बाय द सेपल्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट होल जे आहे ते करोला. करोलाच्या प्रत्येक होल्सला पेटल असं म्हणतात. म्हणजे फ्लॉवरमध्ये ज्याला आपण पाकळी असं म्हणतो त्या पाकळ्या म्हणजेच काय? करोला. सो कॅलेक्स अँड करोला, दीज आर द प्रोटेक्टिव्ह ऑर द ॲसेसरी होल्स विच आर प्रेझेंट इन अ फ्लॉवर. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते नेक्स्ट होल म्हणजे मेल होल, ज्याचं नाव आहे अँड्रोशियम. सो वी कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ अँड्रोशियम हिअर. फ्लॉवरमध्ये आतमध्ये असणारं अँड्रोशियम स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीचं आहे स्ट्रक्चर? तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक खालच्या बाजूला स्टॉक आहे, ॲक्सिस आहे, त्याचं नाव फिलामेंट. आणि वरच्या बाजूला जे बल्बस असं स्ट्रक्चर आहे किंवा राऊंडेड स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये आकारात फरक पडतो, तर ते स्ट्रक्चर म्हणजे अँथर. तर अँड्रोशियम होल्स कशाचं बनतं आहे? तर खाली स्टॉक आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला अँथर पोर्शन. या अँथरमध्ये किंवा त्याच्या आतमध्ये मायक्रोस्पोर मदर सेल असतात की ज्यांच्यामध्ये मिओसिस होऊन हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स तयार होतात आणि पोलन ग्रेनच्या मध्ये नंतर मिओसिस होऊन मेल गॅमेट्स तयार होतात की जे आपण पुढच्या पार्ट्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे. हे झालं थर्ड होल. या अँड्रोशियमलाच मेल होल असं म्हणतात आणि जे थर्ड पोझिशनला फ्लॉवरमध्ये आपल्याला आढळत आहे. त्यानंतर नेक्स्ट होल जे आहे ते म्हणजे गायनेशियम. गायनेशियमचं स्ट्रक्चर फ्लॉवरच्या अगदी आतमध्ये असणारं जे चौथं होल आहे त्याला आपण गायनेशियम असं म्हणतो, की जे आपल्याला या फ्लॉवरमध्ये या ठिकाणी मध्यभागी ग्रीन कलरमध्ये पाहायला मिळत आहे. दिस गायनेशियम इज फॉर्म बाय 3 पार्ट्स, दॅट इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ठीक आहे. आता हे नेमकं स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी कुठं आहे बघा. हे मधला जो पोर्शन आहे वरच्या बाजूला असणारा, दिस इज द स्टिग्मा रिजन. त्यानंतर त्याच्या खालचा जो लॉंग स्टॉक सारखा पोर्शन आहे इथं ग्रीन कलरचा, तो म्हणजे स्टाईल. आणि लास्ट बेसला असणारा ओव्हल पोर्शन तो म्हणजे ओव्हरी. सो दिस गायनेशियम इज फॉर्म बाय 3 पार्ट्स, दॅट इज स्टिग्मा, देन स्टाईल अँड लोअर इज द ओव्हरी. दिस गायनेशियम होल इज फॉर्म बाय द कार्पेल्स. यातल्या प्रत्येक युनिटला किंवा जे आता आपण स्ट्रक्चर पाहिलेला काय म्हणायचं? कार्पेल. सो इट इज फॉर्म बाय स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आता या फ्लॉवरमध्ये जे एकूण 4 होल्स आहेत आता आपण माहिती घेतली, त्यापैकी कॅलेक्स आणि करोला हे प्रत्यक्ष सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत, म्हणून त्याला ॲसेसरी होल्स म्हणतात, की जे या आतल्या महत्त्वाच्या म्हणजे मेल अँड्रोशियम आणि फिमेल गायनेशियम या होलला बर्ड कंडिशन म्हणजे कळी अवस्थेमध्ये प्रोटेक्ट करतात.
त्यांचे आणखीनही काही फंक्शन आहेत की जे पॉलिनेशनसाठी हेल्पफुल आहेत, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करूयात. लक्षात येत आहे? या ओव्हरीचं जे आपण पार्ट पाहिला आता, ओव्हरी स्ट्रक्चर, या ओव्हरीच्या आतमध्ये काही छोटे छोटे स्ट्रक्चर दिसतात. आपण पाहतो बऱ्याच वेळा फ्लॉवर वगैरे, तर त्याच्यामध्ये जर ओव्हरीचा पार्ट ओपन केला तर त्याच्या आतमध्ये गोल जे स्ट्रक्चर दिसतात छोटे, त्याला आपण ओव्ह्यूल्स असं म्हणतो. ठीक आहे, याच्याबद्दलची माहिती डिटेल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. सो कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम आर अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. तुमच्या लक्षात आलं असेल, अँड्रोशियम अँड गायनेशियम आर कॉल्ड ॲज ए इसेन्शियल व्होल्स बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ अ रिप्रोडक्शन. आता मी बोललो याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनेशियम हे काय आहेत? ॲक्सेसरी व्होल्स आहेत, इसेन्शियल व्होल्स आहेत. ॲक्सेसरी न म्हणता आपण त्याला इसेन्शियल व्होल्स म्हणतो, कारण ते ॲक्च्युली प्रोसेसमध्ये भाग घेतात. देन because they perform the function of a reproduction, whereas calyx and corolla are called as a accessory holes. Calyx आणि करोला यांना काय म्हणायचं? ॲक्सेसरी होल्स. म्हणजे काय? मदत करणारे किंवा हेल्प करणारे. वाय? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ द इनर होल्स. म्हणजे आतमध्ये असणारे जे इनर होल्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे होल्स करतात. Then members of a calyx are called as a sepals and they are green colored. जस्ट आपण डिस्कशन केलं, तुमच्या लक्षात असेल, जे कॅलेक्स पोर्शन आहे बाहेरच्या बाजूला डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय, तर हा कॅलेक्स ग्रीन कलरचं पोर्शन आहे आणि त्यातल्या प्रत्येक होलला काय म्हणायचं? सेपल्स. देन दे आर ग्रीन इन कलर. मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड एज अ पेटल्स अँड दे आर व्हेरियसली कलर्ड. नेक्स्ट जो करोला रिजन आहे, त्या करोला कशाचा बनतोय? ज्याला आपण पाकळ्या म्हणतोय, तर पेटल्स पासून बनतोय. And these petals are of a various colors. Then next portion बघूयात आपण. A flower is called as a bisexually. Both the whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. For example, hibiscus. पण आपल्याला काही व्हरायटी बघायला मिळते की काही फ्लॉवर जे आहेत ते बायसेक्शुअल आहेत, तर काही फ्लॉवर जे आहेत ते युनिसेक्शुअल आहेत. मग आता नेमकं केव्हा बायसेक्शुअल आपण म्हणणार आणि केव्हा युनिसेक्शुअल म्हणणार हे समजून घ्यात. हिबिस्कस जर फ्लॉवर पाहिलं तर त्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनेशियम हे दोन्ही होल्स आहेत. आणि ज्यावेळेला एखाद्या फ्लॉवरमध्ये दोन्ही होल्स असतात, मेल आणि फिमेल होल्स, अँड्रोशियम आणि गायनेशियम, त्यावेळेला त्याला काय शब्द वापरला जातो? बायसेक्शुअल फ्लॉवर. ठीक आहे, एक्झाम्पल त्याचं आहे हिबिस्कस. आपल्याला इथे एक फोटोग्राफ दिलेला पाहिजे आणखीन एक, तो म्हणजे पपया फ्लॉवर. सो दिस पपया फ्लॉवर आर ऑफ टू टाइप्स, दॅट इज अ फिमेल फ्लॉवर अँड द मेल फ्लॉवर. म्हणजे पपईच्या प्लांटमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की काही जी प्लांट्स आहेत ती मेल प्लांट्स आहेत, की ज्या प्लांटवरती मेल फ्लॉवर फक्त येतात, आणि पपईच्या दुसरी जी झाडं आहेत की जी फिमेल प्लांट म्हटली जातात त्याच्यावरती फिमेल फ्लॉवर येतात. मग आता हे मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवरमध्ये काय फरक आहे? तर मेल फ्लॉवरमध्ये अँड्रोशियम फक्त पाहायला मिळतो आपल्याला, इथं दिसतं पहा येलो कलरचं, की ज्यामुळे गायनेशियम त्याच्यामध्ये ॲबसेंट आहे, गायनेशियम नाही आहे, म्हणून त्याला आपण मेल फ्लॉवर म्हणतो. तर बरोबर ह्याच्या उलट फिमेल फ्लॉवरच्या बाबतीत आढळतं की या फ्लॉवरमध्ये फक्त गायनेशियम आहे, पण अँड्रोशियम होल जो आहे तो नाही. तुम्ही पाहिलं असेल बारकाईने जर ऑब्झर्व केलं तर बऱ्याच ठिकाणी पपईची झाडं आपण पाहतो, पण काही झाडांना पपया लागतात तर काही झाडांना लागत नाहीत. मग आता कॉमन सेन्सची गोष्ट आपल्या लक्षात येईल की कोणत्या प्लांट्सला पपया लागतील, तर जी प्लांट्स फिमेल फ्लॉवर धारण करतायत किंवा फिमेल फ्लॉवर येत आहेत त्याच्यामध्ये पॉलिनेशन झाल्यानंतर ओव्हरी डेव्हलप होईल आणि त्याच्यावरती पपया येतील. ठीक आहे, हा भाग आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज अ युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन टू होल्स इज अ प्रेझेंट इन द फ्लॉवर. म्हणजे दोनपैकी जर एक होल प्रेझेंट असेल, आयदर अँड्रोशियम किंवा गायनेशियम, तर त्याला काय म्हणायचं? युनिसेक्शुअल फ्लॉवर. If only androecium is present, then it is called as a male flower. जर समजा फक्त androecium असेल तर त्याला काय म्हणायचं? मेल फ्लॉवर. And if only gynoecium is present, then the flower is called as a female flower. पहा, जर गायनेशियम फक्त असेल तर आपण काय म्हणतो? फिमेल फ्लॉवर. याचं एक्झाम्पल काय? आता आपण पाहिलं ते पपया. ओके, देन मेनी फ्लॉवर्स हॅव स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड ॲज अ पेडिसेल. and such flowers are called as a pedicellate flowers. पहा, काही फ्लॉवर्स असे आहेत की ज्यांना स्टॉक असतो, अशी स्टॉक असणारी म्हणजे फुलाला देठ आहे अशी जी फ्लॉवर्स आहेत त्यांना काय म्हणायचं? पेडिसिलेट फ्लॉवर्स. टर्म लक्षात ठेवा, पेडिसेल पासून पेडिसिलेट फ्लॉवर.
आणि जर तो पेडिसेल नसेल तर त्याला वेगळी टर्म वापरली जाते, त्याला म्हणायचं सेसाईल फ्लॉवर. सो व्हेअर ॲज द फ्लॉवर विदाउट द स्टॉक इज कॉल्ड ॲज ए सेसाईल फ्लॉवर. ठीक आहे. अँड्रोशेम इज अ मेल व्होल. काही पॉईंट पक्के लक्षात ठेवा. अँड्रोशेम इज द मेल व्होल्स ऑफ द मेंबर्स कॉल्ड ॲज ए स्टॅमेन्स. म्हणजे अँड्रोशेम मधला जो मुख्य घटक आहे, ज्याला मेल व्होल्स असं म्हणतो आपण, ते काय स्टॅमेन्स आहेत. मग काही फ्लॉवरमध्ये स्टॅमेनची संख्या 3 असते, काहीमध्ये 5 असते, किंवा 3 किंवा 5च्या पटीमध्ये असते, त्यांचा नंबर बदलतो. देन द गायनेशियम इज द फिमेल व्होल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज ए कार्पेल्स. जे गायनेशियम आहे त्याच्यामध्ये जे व्होल्स आहेत किंवा इंडिव्हिज्युअल युनिट आहेत त्याचं नाव काय, कार्पेल्स. देन द मेंबर्स ऑफ अ गायनेशियम आर कॉल्ड ॲज ए कार्पेल्स. मग अशी आपण चर्चा केली फ्लॉवर स्ट्रक्चरमध्ये. देन दीज मे बी सेपरेट ऑर युनायटेड. हे जे कार्पेल आहेत, फ्लॉवरमध्ये कार्पेलची संख्या पण बदलते, काहीमध्ये 1 आहे, काहीमध्ये 2 आहेत किंवा 3 आहेत, जास्त आहेत, अशी संख्या असते. तर ह्या कार्पेल काही वेळेला युनायटेड असतात, एकत्र असतात, तर काही वेळेला सुट्टे असतात, त्यांची कंडिशन बदलते. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल. गायनेशियम व्होल जे आहे म्हणजे कार्पेल जे आहे त्याच्या तळामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते ओव्हरी. मग अशा आपण पाहिलं फुलामध्ये. हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. या ओव्हरीच्या वरच्या बाजूला एक स्टॉक सारखा पोर्शन येतो, त्यालाच काय म्हणायचं, स्टाईल. देन स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ अ स्टाईल. या स्टॉकच्या वरच्या बाजूचा जो रिजन आहे, काही वेळेला डिस्क सारखा असतो, काही वेळेला राऊंडेड असतो, काही वेळेला असं फ्लॅट पोर्शन असतो, तर त्याला काय म्हणायचं, स्टिग्मा, विच इज प्रेझेंट ॲट द टॉप ऑफ अ स्टाईल. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्ह्यूल. या ओव्हरीमध्ये आतले जे छोटे स्ट्रक्चर आहेत त्याला नाव काय, ओव्ह्यूल्स. या ओव्ह्यूलचा नंबर पण व्हेरिएबल आहे. काही वेळेला एकच ओव्ह्यूल असतं, काही वेळेला 2-3 असतात, काही वेळेला ओव्ह्यूलची संख्या वाढते. एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आपल्या पुस्तकामध्ये काही डायग्राम पूर्णपणे आपल्या अभ्यासानुसार असे दिलेले नाही आहेत, परंतु आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओव्हरीच्या मध्ये मग सांगितले मी, छोटे छोटे जे स्ट्रक्चर आहेत, जसं फळामध्ये आपल्याला बिया पाहायला मिळतात, ॲक्च्युली त्या बिया ज्या आहेत किंवा सीड्स जे आहेत ते या ओव्ह्यूल्सपासून बनतात. तर या ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये परत एम्ब्रिओ सॅक, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर त्याचं नाव काय, एम्ब्रिओ सॅक इज फॉर्म इन द ओव्ह्यूल. बट हाऊ इट इज फॉर्म बाय द मिओसिस. मिओसिस प्रोसेसमुळं त्याच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक तयार होते. Each embryo sac consists of a haploid egg cell and the 2 haploid polar nuclei. एम्ब्रिओ सॅकचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आढळतं, म्हणजे ओव्ह्यूलच्या आतमध्ये आपल्याला पुढे एक डायग्राम आहे पाहायचं, मी मुद्दाम दाखवतो तुम्हाला, आत्ताच ती लक्षात येईल. हे पहा, हा ओव्हरीचा पोर्शन, ठीक आहे, एंटायर ओव्हरी. या ओव्हरीमध्ये वरच्या बाजूला इथं स्टिग्मा रिजन आहे, त्यानंतर मध्यभागी स्टाईल आहे आणि बेसल ओव्हरीचा पोर्शन. म्हणजे एंटायर कार्पेल किंवा गायनेशियम जे आहे ते असं आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, ज्याला आपण कार्पेल असंही म्हणतो. याच्या वरच्या बाजूचा स्टिग्मा पोर्शन, मधलं स्टाईल आणि ओव्हरी. तर बेसल ओव्हरी जे पोर्शन आहे त्याच्या आत जे येलो कलरचे स्ट्रक्चर दिसतात ना छोटे छोटे, हे काय आहेत, ओव्ह्यूल्स आहेत. यू कॅन सी हिअर द ओव्ह्यूल. या एका ओव्ह्यूलचा जर आपण आतला भाग पाहिला एनलार्ज करून, पहा या ओव्ह्यूलचा आतला भाग, तर याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते काय, एम्ब्रिओ सॅक. इथं डायग्राममध्ये मेन्शन केलं, पहा एम्ब्रिओ सॅक. सो धिस एम्ब्रिओ सॅक इज प्रेझेंट इनसाइड द ओव्ह्यूल. आता एम्ब्रिओ सॅकमध्ये काय नेमकं, तर मग अशी मी बोललो मिओसिस होत आहे आणि त्याच्यामध्ये हॅप्लॉइड सेल्स तयार होत आहेत. आता या एम्ब्रिओ सॅकमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एग सेल आहे, ज्याला आपण फिमेल गॅमेट असेही म्हणतो, एग सेल प्रॉपर. त्यानंतर त्या जे पिवळसर कलरचं आहे, येलोइश कलरचं आहे, त्याच्या बाजूला 2 सेल आहेत, दीज आर द सिनर्जिड्स. त्यानंतर या एम्ब्रिओ सॅकच्या मध्यभागी पोलार न्यूक्लियस दिसतोय. खरं तर हे 2 न्यूक्लियस एकत्र आले, त्यामुळे हा डिप्लॉइड न्यूक्लियस आहे. आणि दुसऱ्या बाजूला इकडं 3 अँटीपोडल सेल दिसत आहेत. एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर मला वाटतं तुमच्या पक्का लक्षात आलं असेल. परत एकदा बघा, एम्ब्रिओ सॅकमध्ये एकूण जे न्यूक्लिय आहे त्यांची संख्या 8 आहे. 3 या बाजूला, 3 दुसऱ्या बाजूला आणि 2 न्यूक्लिय फ्यूज होऊन मध्यभागी तयार होतात. या एका साईडला असणारे 3 न्यूक्लियसपैकी एक एग न्यूक्लियस आहे प्रॉपर, एक सेल आहे, आणि 2 जे आहेत ते सिनर्जिड सेल्स आहेत. ठीक आहे, मध्यभागी डिप्लॉइड न्यूक्लियस आणि याच्या अपोजिट साईडला इकडं 3 अँटीपोडल सेल्स आहेत. ॲक्च्युली जे फर्टिलायझेशन प्रोसेस आपण नंतर डिस्कस करणार आहे त्यावेळेला याच्याबद्दल आपण आणखीन बोलूया.
आता आपण पाहत होतो embryo sac is formed in each ovule by the meiosis. Each embryo sac consists of a haploid egg cell and the two haploid polar nuclei. आता आपण बोललो. Then pollen grains from anther are transferred to the stigma. ॲक्च्युअली फ्लॉवर मॅच्युअर झाल्यानंतर पोलन ग्रेन जे आहेत हे अँथर पासून स्टिग्माकडे येतील. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए पॉलिनेशन. आपल्याला डेफिनेशन माहीत असली पाहिजे. व्हॉट इज पॉलिनेशन? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द रिसेप्टिव्ह स्टिग्मा, दॅट इज कॉल्ड ॲज ए पॉलिनेशन. Then pollination occurs with the help of abiotic agents, that is wind or water, and the biotic agents like insects and other animals. ही पॉलिनेशनची जी प्रोसेस आहे म्हणजे पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे ही दोन पद्धतीने होते. एक म्हणजे अबायोटिक एजंटनं आणि दुसरं बायोटिक एजंट. आता अबायोटिक एजंट कोणते आहेत? इथं नाव दिले विंड अँड वॉटर. म्हणजे हवेमार्फत हे पोलन ग्रेन काही वेळा ट्रान्सफर होतात, तर काही प्लांट जे आहेत ते पाण्यात असतात ॲक्वॅटिक, तर त्यांच्यामध्ये पाण्यामार्फत हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतील. आणि बायोटिक एजंट जे आहेत आपण पाहतो छोटे छोटे इन्सेक्ट कायम फ्लॉवरवरती फिरत असतात, तर हे इन्सेक्ट्स मार्फत किंवा मोठी जर फ्लॉवर असतील तर जे प्राणी आहेत मोठे त्या प्राण्यांमार्फत सुद्धा हे ट्रान्सफर होतात, त्याला म्हणायचं बायोटिक एजंट्स. देन ॲक्च्युली जी प्रोसेस आहे पॉलिनेशनची कशी घडते पहा. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग द पॉलिनेशन. Then pollen germinate when they fall upon each sticky stigma, that is a long pollen tube and two male gametes are formed. मला वाटतं हे जे एक्सप्लेनेशन आहे आपण या डायग्रामच्या आधारे समजून घेऊयात, पक्क लक्षात येईल. डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म हे टायटल आहे या डायग्रामचं. आपल्याला ही प्रोसेस समजून घ्यायची आहे. नेमकं काय होतं पहा. दिस इज द एंटायर गायनेशियम which is having stigma, style and ovary region. At the time of pollination what happens? Pollen grains fall on the stigma. पॉलिनेशनच्या वेळेला पोलन ग्रेन जे आहेत ते अँथरमधून ह्या स्टिग्मावरती येऊन पडतील. हे पोलन ग्रेन जर्मिनेट व्हायला सुरुवात होते आणि या जर्मिनेशन प्रोसेसमध्ये या पोलन ग्रेनपासून खालच्या बाजूला तुम्ही इथं पाहताय की पोलन ट्यूब तयार झाली. ठीक आहे. सो धिस पोलन ट्यूब रन्स फ्रॉम स्टिग्मा डाऊनवर्ड्स इन टू द स्टाईल अँड इट फॉरवर्ड्स टू द ओव्ह्यूल. म्हणजे या पोलन ग्रेनपासून तयार झालेली पोलन ट्यूब ही स्टिग्मावरून स्टाईल मार्फत त्याच्या थ्रू आतून ही ओव्ह्यूलकडे पास होते. ठीक आहे. आता या पोलन ट्यूबमध्ये नेमकं काय आहे तर आतमध्ये जे असणारे जे सेल आहेत ते डिव्हाइड होतात मिओसिसनं आणि आत त्याच्या मेल गॅमेट्स तयार होत आहेत. आता या पोलन ट्यूबमध्ये दोन मेल गॅमेट्स आहेत हे तुम्ही ऑब्झर्व करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट डायग्राममध्ये काय दाखवलं पहा. ही पोलन ट्यूब पुढं पास होत गेली आणि ह्या दोन मेल गॅमेटपैकी हे जे दोन्ही मेल गॅमेट आहेत यांचं आणि आतमध्ये असणारे ओव्ह्यूल यांच्यामध्ये प्रत्यक्ष फर्टिलायझेशनच्या प्रोसेसचा रोल आहे. आता नेमकं काय घडतं पाहिजे. हे दोन मेल गॅमेट हे जे पोलन ट्यूबमध्ये आले ते आल्यानंतर त्यापैकी एक मेल गॅमेट हे एग सेल बरोबर युनाईट होतं. आता एग सेल हे हॅप्लॉइड आहे. यापैकी एक मेल गॅमेट आलेलं हॅप्लॉइड आहे आणि त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतं. हे फर्टिलायझेशनचा पहिला पार्ट लक्षात आलं. इथं असणारी एग सेल हॅप्लॉइड म्हणजे फिमेल गॅमेट आणि आलेलं एक मेल गॅमेट की जे हॅप्लॉइड आहे. परत अशा हॅप्लॉइड गॅमेट्स एकत्र येऊन डिप्लॉइड सेल तयार होते ज्याला झायगोट असं म्हणतात. आणि हेच झायगोट नंतर एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे मेल गॅमेट आहे ते दुसरं मेल गॅमेट मध्ये असणाऱ्या पोलार न्यूक्लियाई बरोबर युनाईट होतं आणि ऑलरेडी जे डिप्लॉइड पोलार न्यूक्लियस आहे त्यामध्ये आणखीन एक न्यूक्लियस ॲड झाल्यामुळं ट्रिप्लॉइड न्यूक्लियस तयार होतं. ठीक आहे. आणि या ट्रिप्लॉइड न्यूक्लियस पासून म्हणजे या पोलार न्यूक्लियसचं कन्व्हर्शन झालं असेल याच्यापासून एंडोस्पर्म तयार होत आहे. म्हणजे या फर्टिलायझेशन प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन असं नाव दिलंय. तर हे का दिलेलं आहे. ॲक्च्युली एक मेल गॅमेट एक बरोबर युनाईट होतं हे पहिलं फर्टिलायझेशन आणि दुसरं मेल गॅमेट जे आहे ते पोलार न्यूक्लियस बरोबर युनाईट होतं हे सेकंड फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता यापैकी या एक बरोबर युनाईट झालेलं जे झायगोट तयार झालं ज्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि पोलार न्यूक्लियस बरोबर एक दुसरं मेल गॅमेट युनाईट झाल्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. म्हणजे बी जे आहे त्याच्या सुप्त अवस्थेमध्ये त्याला अन्न पुरवण्याचं काम हा एंडोस्पर्म करतो. ठीक आहे. सो दिस इज द प्रोसेस. This fertilization
पोलन पहिल्यापासून आपण इथला पार्ट बघूया. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन अँड पोलन्स जर्मिनेट when they fall upon the sticky stigma that is along the pollen tube and two male gametes are formed. ज्यावेळी पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतात, आपण पाहिलं तो स्टिकी सरफेस, मॉइस्ट सरफेस असल्यामुळं पोलन ग्रेन जर्मिनेट होतात आणि पोलन ट्यूब तयार होते. सो धिस पोलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट्स इनसाइड द स्टाईल. देन पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया द स्टाईल. आता आपण ही सर्व चर्चा केली आहे, तुम्हाला तो कन्सेप्ट लक्षात आहे. द टिप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट. हे ज्यावेळेला इथं येईल त्यावेळेला ते पोलन ट्यूब काय होतंय, बर्स्ट होतंय. अँड टू मेल गॅमेट्स आर रिलीज इन द एम्ब्रियो सॅक. वन मेल गॅमेट युनाइट्स विथ द एग सेल अँड फॉर्म द झायगोट. आपण आता चर्चा केली, तुमच्या लक्षात असेल. दोनपैकी एक मेल गॅमेट जे आहे ते एग बरोबर युनाइट होतं आणि झायगोट तयार होतं. सो दिस इज कॉल्ड एज ए फर्टिलायझेशन. देन द सेकंड मेल गॅमेट unites with two polar nuclei and endosperm is formed. सेकंड जे न्यूक्लियस आहे किंवा मेल गॅमेट आहे ते पोलार न्यूक्लिया बरोबर फ्यूज होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, एंडोस्पर्म. हे थोडेसे शब्द आपल्याला जंबलमध्ये टाकण्याची शक्यता आहे. पहा, एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म. एग बरोबर युनाइट झाल्यानंतर तयार होतो तो एम्ब्रिओ होतो आणि पोलार न्यूक्लियस बरोबर युनाइट झाल्यानंतर जे तयार होते ते एंडोस्पर्म. As two nuclei participate in this process, this is called as a double fertilization. आता सांगितलं आपण दोन न्यूक्लिया म्हणजे दोन गॅमेट्स, मेल गॅमेट हे युनाइट होत आहेत म्हणून ह्याला नाव काय, डबल फर्टिलायझेशन. मला वाटतं आपल्याला हा नक्की कन्सेप्ट कळाला असेल. देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. डू यू नो, हे तुम्हाला माहित आहे का? काय माहिती दिली पहा. When pollination involves only one flower or two flowers born on the same plant, it is called as a self-pollination. आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय हे समजून घेतोय. मित्रांनो, हे कळण्यासाठी एकदम सोपी ट्रिक बघा. इथं दोन प्लांट्स दाखवलेले, ठीक आहे. यापैकी हे सेकंड प्लांट आपण बघूयात. ह्या एकाच प्लांटवरती काही फ्लॉवर आहेत. हे पहिलं, दुसरं, तिसरं आपण जर असं मानलं तर काही वेळेला असं होतं की एक सिंगलच फ्लॉवर की ज्याच्यामधील पोलन ग्रेन त्याच फ्लॉवरमधल्या स्टिग्मावरती पडतात, म्हणजे सेम फ्लॉवरमध्ये. तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. कळलं? सेल्फ पॉलिनेशनची एक पद्धत काय झाली की एकाच फ्लॉवरमधले पोलन ग्रेन्स त्याच फ्लॉवरमधल्या स्टिग्मावरती पडणं आणि फर्टिलायझेशनची प्रोसेस होणं. आणि त्याचा दुसरा प्रकार आहे सेल्फ पॉलिनेशनचा, तो म्हणजे फ्लॉवर्स विच आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. पहा, हे पहिलं फ्लॉवर ह्याच प्लांटवर आहे, हे दुसरं फ्लॉवर आहे. मग यातले पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लॉवरवरती पण त्या सेम प्लांटवरती जर पडले आणि फर्टिलायझेशन झालं तर हे सेल्फ पॉलिनेशनचा दुसरा प्रकार. ठीक आहे. त्यानंतर जो आणखीन दुसरा पार्ट आहे पॉलिनेशनची मेथड आहे ती म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर पूर्णपणे प्लांट वेगळे असतात. हे एक प्लांट आहे, त्यानंतर हे दुसरं प्लांट आहे. तर या प्लांटवर असणारे फ्लॉवरमधले पोलन ग्रेन्स हे दुसरं फ्लॉवर वेगळ्या प्लांटवरती आहे त्याच्या स्टिग्मावरती पडले आणि फर्टिलायझेशन झालं, पुढची प्रोसेस झाली तर त्याला काय म्हणायचं, क्रॉस पॉलिनेशन. पहा, व्हेअर इफ इट इन्व्हॉल्व्स टू फ्लॉवर्स बॉर्न ऑन द टू प्लांट्स ऑफ द सेम स्पेसिस देन इट इज कॉल्ड एज ए क्रॉस पॉलिनेशन. दोन फ्लॉवर वेगळे आहेत, नुसतेच फ्लॉवर वेगळे नाही तर दोन प्लांट्स पण वेगळे आहेत, असं जर झालं तर त्याला आपण काय म्हणणार, क्रॉस पॉलिनेशन. Then, while discovering the new high-yielding and the resistant varieties of the plants, scientists bring about the pollination with the help of a brush. पण नेहमी सायंटिस्ट हे जे आहेत ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतात, त्याला हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट म्हणतात. तर या ठिकाणी एक विशिष्ट स्पेसिस म्हणजे जिनस एक असतो, स्पेसिस वेगळे असतात. आर्टिफिशियली हे पोलन ग्रेन्स ब्रशच्या सहाय्यानं एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर केले जातात. असं करण्याचा उद्देश काय की आर्टिफिशियली आपण क्रॉसिंग करतो आणि डिसीज रेजिस्टंट किंवा ड्राऊट रेजिस्टंट अशा व्हरायटी मिळवले जातात. त्यानंतर आपल्याला इथं काही ICTचा म्हणजे नेटचा उपयोग करून कृती करायला सांगितलंय. बघा, आपल्यापैकी काही जण शक्य झालं तर हे नक्की करा. मेक अन व्हिडिओ अल्बम ऑफ पॉलिनेशन अँड शो इट इन द क्लास. आता आपल्याला क्लासला ग्रुपवरती टाकून दाखवता येईल, परंतु तुम्ही हे निदान या पॉलिनेशनच्या प्रोसेसचा व्हिडिओ जरूर पहा. देन नेक्स्ट पार्ट, इथं खरं तर ह्या पार्टच्या अगोदर आपण हा पार्ट एक्सप्लेन करायला पाहिजे, सीड जर्मिनेशनचा. ठीक आहे. ओव्ह्यूल इथपासून आपण बघूयात कारण आत्ताच्या पॉईंट्स रिलेटेड हा भाग आहे इथला. ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन.
आता आपण पाहिलं की फर्टिलायझेशनची प्रोसेस झाली आणि या फर्टिलायझेशन नंतर ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड. ओव्ह्यूलचं रूपांतर कशामध्ये होत आहे? सीडमध्ये. आणि जे एंटायर ओव्हरी आहे ते ओव्हरीचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे? फ्रूटमध्ये. ओव्हरीज गेट कन्व्हर्टेड इनटू फ्रूट. ओके. देन सीड फॉल अपॉन द ग्राउंड वेन द फ्रूट्स ब्रेक अप अँड द जर्मिनेट इन द सॉइल अंडर द फेवरेबल कंडिशन. फळं जे आहेत ते फुटतात, तडकतात आणि त्याच्यातून बिया बाहेर पडतात सुटेबल सबस्ट्रॅटमवरती, म्हणजे चिखलात पाण्यात पडतील आणि ते रुजतात फेवरेबल कंडिशनमध्ये आणि नवीन प्लांट येते, की जे डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता. सीड जर्मिनेशन. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोर्ड इन द एंडोस्पर्म ऑफ अ सीड. झायगोटची जी डेव्हलपमेंट आहे ती कसे साइन होते? मगाशी आपण चर्चा केली की जो ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार झालाय हा एंडोस्पर्म त्याला नरिशमेंट देतो आणि सीडचं जर्मिनेशन होतं. अँड दस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्म. आणि छोटंसं प्लांटलेट म्हणजे रोपटं हे तयार होतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ जर्मिनेशन ऑफ अ सीड. मला वाटतं ही प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर ट्राय धिस हा एक आपल्याला पार्ट सांगितलाय करून बघायला. ट्राय धिस. Take a suitable glass vessel like the conical flask or the beaker. Then add some garden soil it in and sow some pulse grains in it in such a way that you can observe them through the glass. Water it every day and record the changes. काय प्रयोग सांगितलं पहा? एक ग्लासचं काचेचं भांडं घ्या, बिकर असेल, फ्लास्क असेल, ग्लास असेल, त्याच्यामध्ये गार्डन सॉईल माती घ्या आणि त्याच्यामध्ये काही बिया टाका आणि पाणी त्याला ॲड करा आणि ऑब्झर्व करा. ग्लास असल्यामुळं त्या सीडचं जर्मिनेशन होईल आणि तयार झालेली जी रूट्स आहेत त्या काचेचं जे भांडं असेल त्याच्यातून आत आपल्याला कशी डेव्हलप होत आहे तेही पाहता येईल आणि वरच्या बाजूचं जे शूट आहे ते पण कसं डेव्हलप होतं हे आपल्याला पाहता येईल. मला वाटतं हे तुम्ही करून बघायला हरकत नाही.